यांचं मृत्यू प्रकरण हे अधिवेशन काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. आता इलेक्शन संपलेलं आहे, आरोप प्रत्यारोप तर प्रत्येक पक्षांकडून ह्या होतच राहतात, परंतु आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या दोन्ही घटनांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली असतानाच जी कोणी दोषी यामध्ये आहे त्यांना ताबडतोब राज्य शासन पाठी घालणार नाही, त्यांना योग्य तो शिक्षा दिली जाईल अशा प्रकारचं सुतोवाच केलं. तरी सभागृहामध्ये आपली भावना व्यक्त करताना अतिशय संताप व्यक्त केला की अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडतातच कशा, आणि बीडमध्ये प्रामुख्याने ह्या मोठ्या प्रमाणात जर घडत असतील तर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले होते आणि त्या पद्धतीनं कारवाई चालू आहे. मला असं वाटतं की ज्या घटना घडलेल्या त्या अतिशय खेदजनक आहे, मनाला वेदना देणाऱ्या आहे. त्यामुळे अशा घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु राज्याचं हे महायुतीचं सरकार कुठल्याही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही एवढं मात्र नक्की. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.